नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजपासून आपण एका नव्या सिरियलला किंवा मालिकेला सुरुवात करतोय आणि त्या मालिकेचं नाव आहे कॉफी विथ रिंगण. अर्थात लातूर जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नामवंत ऍक्टिव्ह तरुणांशी त्यांची चर्चा करून त्यांचे विचार लोकांच्या पर्यंत, जनतेपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. आणि आजच्या आपल्या या पहिल्याच भागामध्ये लातूर जिल्ह्यातले एक युवा नेते, जे की सध्या लातूर जिल्हा युवा सेनेचं काम करतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेचे ते काम करतात. अतिशय ऍक्टिव्ह आहेत. त्यांचं काम लातूर जिल्ह्यातल्या आणि लातूर परिसरातल्या लोकांनी पाहिलंच आहे. तरी सुद्धा राजकारणामध्ये तरुणांनी यावं का येऊ नये, किंवा यावं तर कसं यावं, येऊ नये तर का येऊ नये, आणि आल्यानंतर नेमके काय त्यांची कशा पद्धतीनं काम करावं, या विषयावर या तरुणाचं मत आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. दिनेश, सर्वप्रथम रिंगणच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आमच्या निमंत्रणाला मात देऊन आपण पहिल्याच भागामध्ये आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि आपण सुरुवात करूया. आपला विषयच आहे राजकारणामध्ये तरुणांनी यावं का न यावं. पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकाला हे सांगा की तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, तुम्ही राजकारणात का आलात आणि कसे आलात? प्रथम पाटील साहेब, आपण कॉफी विथ रिंगण याच्या मालिकेच्या प्रथम सत्रामध्ये आपण मला बोलवलात, त्याबद्दल मी प्रथम आपले आभार व्यक्त करतो. खर तर आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून आमच्यासारख्या तरुणाईच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलात, हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि आपण म्हणलात की तरुणांनी राजकारणात काय यावं, तर मी या मताचा आहे की तरुणांनी राजकारणात विचार करून यावं. अच्छा. विचार करून राजकारणामध्ये यावं. हल्ली काय होतं, आपण कुठल्या तरी एका माध्यमातून राजकारणात येण्यासाठी अतिउत्साही असतो. अच्छा, ओके. म्हणजे आपल्यामध्ये मी म्हणन की त्यांना कुठले ध्येय नसतात, किंवा त्यांचे काही काय म्हणू आपण त्यांना हेतू नसतात, विचारपूर्वक येत नाही. भावनेपोटी, एका भावनेच्या लाटेमध्ये ते राजकारणात येतात, असं तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर. पण माझा अनुभव राजकारणामध्ये येण्याचा फार वेगळा आहे. माझ्या घरामध्ये कसलीच राजकीय पार्श्वभूमी नाही पाटील. अच्छा. मी जे काही आहे ते मी स्वयंभू राजकारणी आहे. ओके. माझ्यामध्ये आतापर्यंत कुणी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. ओके. पण मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये किंवा माध्यमिक जीवनामध्ये काम करत असताना ज्या काही मला अनुभव आले, त्यावेळेस मला वाटले की आपण हे जर प्रश्न सोडवायचे असतील किंवा ही जर परिस्थिती बदलायची असेल तर आपण राजकारण हा पर्याय निवडला पाहिजे, म्हणून मी राजकारणात आलो आहे. शालेय जीवनाचा उल्लेख आता आपण केला. बरोबर. शालेय जीवनामध्ये आपल्याला असे कुठले अनुभव आले, खास करून महाविद्यालय जीवनामध्ये तुम्हाला असले कुठले अनुभव आले की तुम्हाला वाटलं की आपण राजकारणामध्ये प्रवेश करून ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे? आता कुठला एखादा तरुण एखादी परिस्थिती बदलू शकत नाही, परंतु त्यासाठी चळवळ उभी करणे, आंदोलन उभे करणे, वारंवार लोकांच्या समोर तसे चांगले विचार मांडणे, याच्या प्रक्रियेला एक प्रारंभ होतो पूर्णपणे. नाही, बरोबर आहे? बरोबर. मला तुम्हाला असं विचारायचं की शालेय जीवनामध्ये किंवा तुमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये, बरोबर, असं काय घडलं होतं की हे बदललं पाहिजे आणि यासाठी आपल्याला राजकारणामध्ये गेलं पाहिजे, असं तुम्हाला वाटलं? काय झालं पाटील साहेब, मी माझ्या आयुष्यामधले ही कुणाला न पचणारी कहाणी आहे. अच्छा, बोला. मी 12वी मध्ये होतो आणि 12वी मध्ये मी काही नाव घेणार नाही एका माणसाचं, त्यांचा मुलगा, एका नेत्याचा मुलगा माझ्यामध्ये सोबत परीक्षेच्या एक्झाम सेंटर मध्ये होता. ओके. ओके. आणि माझ्या समोरच त्याचा नंबर होता. ओके. आणि मी पाहिलं त्याचे वडील राजकारणामध्ये आहेत म्हणून. ओके. त्याला इतरतल्या लोकांनी, अक्षरशः पोलीस डिपार्टमेंट मध्ये असणाऱ्या किंवा संलग्न असणाऱ्या लोकांनी त्याला तिथे कॉफी आणून दिली. क्या बात आहे. परीक्षेच्या सेंटरमध्ये. मला धक्का बसला की म्हणलं राजकारणामध्ये एवढी पॉवर असते का, की जे सामान्य कुटुंबातली पोरं स्वतः रात दिवस अभ्यास करतात, एवढे प्रामाणिकपणे कष्ट करतात, आणि त्यांना जर असे राजकीय यंत्रणेपोटी किंवा राजकीय दबावापोटी किंवा राजकीय शक्तीच्या पोटी जरी अशी पोरं पुढे जायला लागली तर मग सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार आहे? सामान्य घरातली पोरं कधी पुढे जाणार आहेत? सामान्य युवकांना कधी संधी मिळणार आहे? हे मनामध्ये माझ्या कायम खंत होती. आणि मला नेहमी वाटायचं की हे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायचा असेल किंवा ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे.
म्हणून मी राजकारणामध्ये आलो. अच्छा, तुम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर शिवसेना हाच पक्ष का निवडला? तुम्हाला अनेक पर्याय होते, भारतीय जनता पार्टी होती, काँग्रेस होता, राष्ट्रवादी होती, तर शिवसेनाच का? पाटील साहेबांना पर्याय म्हणता येणार नाही. मी जन्मता शिवसैनिक आहे. माझे वडील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते. क्या बात आहे. अक्षरशः मला तुमच्या समोर सांगताना माझ्या डोळ्यामध्ये अश्रूही आहेत आणि माझ्या अंगावरती काठी येतात की माझ्या वडिलांची अंत्यविधी भगवा कापड टाकून करण्यात आली, बाळासाहेबांचे फोटो दाखवून. म्हणजे एवढा कडवटपणा माझ्या वडिलांच्या अंगून माझ्यामध्ये आलेला आहे. ओके ओके. आमच्या वडिलांनी कायम ठाकरे परिवारावरती निष्ठा दाखवली, कायम शिवसेनेवरती प्रेम दाखवलं. पण आमचे वडील कधी संविधानिक पदावरती काम नाही केलं, कधी निवडणूक नाही लढवले. पण एक ठाकरे परिवारावरती प्रेम, शिवसेनेच्या विचारधारावरती प्रेम, हिंदुत्वावरती प्रेम हे माझ्यापाशी जन्मता आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे चॉईस नव्हता. माझा चॉईसच हा होता की माझ्या वडिलांचे जे विचार आहेत, माझ्या वडिलांची जी निष्ठा आहे, तेच पुढे घेऊन जायचं. तेच पुढे घेऊन जायचं. अच्छा, तुम्ही शिवसेनेत गेलात आणि थेट आता जिल्हा प्रमुख पदावर तुमची युवा सेनेची नियुक्ती झाली. बरोबर. याच्या पाठीमागचं काय गुपित आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही आलात? पाटील साहेब, ही गोष्ट म्हणता येणार नाही, ही संघर्षाची कहाणी आहे. हा हा. बऱ्याच कालावधीमध्ये आपण पाहिलात गद्दारी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा मध्यंतरीच्या कालखंडामध्येही आपण पाहिलात की शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला किंवा ठाकरे परिवाराला ओके की बरेच लोकांनी वेठीस धरला, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बरेच लोक उद्धव साहेबांना सोडून गेले, ओके. बरेच सत्तेच्या पोटी तिकडे गेले. पण नेहमी माझ्या मनामध्ये विचार आला की ज्या पक्षाची विचारधारा हिंदुत्वाशी आहे, ज्या आपल्या वडिलांनी आपल्याला ज्या परिवाराशी कायमस्वरूपी एकनिष्ठ राहण्याचा एक मंत्र दिला आहे, त्यासोबत आपण राहायचं. मलाही पाटील साहेब गद्दारी झाल्यानंतर मलाही ऑफर होत्या. अच्छा. पण मी नेहमी विचार केला की आपल्या रक्तासोबत आपल्या विचारासोबत गद्दारी करायची नाही. मी प्रामाणिकपणे राहून काम केलं. मी साहेब लोटग्याचा शाखा प्रमुख ते या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून असं मी काम केलंय. मला काही हे जिल्हा प्रमुख पद सहजासहजी मिळालेलं नाही. जवळपास माझे राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये जवळपास माझे 13-14 वर्ष कार्यकाळ गेलेला आहे. तेव्हा मला आता हे जिल्हा प्रमुख पद मिळालेलं आहे आणि मला नेहमी वाटतं की हे माझ्या निष्ठेचं फळ आहे. आपला आजचा विषय होता की तरुणांनी राजकारणात यावं. तुम्ही राजकारणामध्ये आला, बरोबर. तुमच्या राजकारणात येण्यानं समाजाच्या जडणघडणीमध्ये किंवा समाजाच्या प्रवृत्तीमध्ये काय बदल घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटतं किंवा मी आल्यामुळे मी हे काम करतोय, असं कोणतं काम करताय आपण? पाटील साहेब बघा, तुम्ही राजकीय पार्श्वभूमी महाराष्ट्राची तपासून पहा. ज्याचे वडील आमदार आहेत, ज्याचे वडील खासदार आहेत, ज्याचे वडील मंत्री आहेत, त्याचीच पोरं हल्ली राजकारणामध्ये नगरसेवक होतात किंवा एखाद्या पक्षाचे पदाधिकारी होतात. पण माझ्या घरामध्ये कसलाच राजकीय वारसा नसताना मी आज जिल्हा प्रमुख झालो. ना माझ्याकडे संपत्ती आहे, ना मी कुठला दादा गुंड भाई आहे. मी माझ्या कर्तृत्वाने मी सामान्य माणसाच्या जनतेच्या मध्ये जाऊन काम करणारा एक सामान्य छोटासा बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. आणि मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच असतं की आपण सत्याने वागायचं. सत्याने वागायचं म्हणजे काय, पहिला मंत्र मी घेतला की आयुष्यामध्ये मी स्वतःच निर्व्यसनी राहायचं. क्या बात आहे. राजकारणामध्ये हल्ली कार्यकर्त्याचा वापर राजकीय पुढारी कुण्या मार्गाने करतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही, सर्वश्रुत महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला इतर चांगला अभ्यास आहे, त्याचा गाढा अभ्यास आहे तुम्ही त्याचे. पण मी ही परिस्थिती बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचाही जर अभ्यास केला किंवा माझ्या सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांचा जरी अभ्यास केला तर आम्ही निर्व्यसनी पोरं आहोत. भले आम्ही एक समाजामध्ये काम कमी करू, पण आम्ही मंत्र घेतलाय की आम्ही निर्व्यसनी राहणार आणि जे काही सत्य आहे ते सत्य जनतेच्या पुढे मांडणार. आणि मी आतापर्यंत जे काही सत्य बोललोय किंवा जे सत्य वागलोय त्याचं मला फळ मिळालंय. मी एक काळ असा होता की मी नावच घेऊन सांगतो तुम्हाला, आदरणीय वरुणजी सरदेसाई साहेब यांना भेटायसाठी 3-3, 4-4 दिवस वेटिंगला असायचो. मला भेट व्हायची नाही. वरिष्ठ जे काय आता गेले गद्दारून ते गेली, पण मला भेटू द्यायचे नाहीत. मनामध्ये खंत असायची किंवा आपण कधी भेटायचं, स्वप्न असं वाटायचं मला की आपण वरुण सरदेसाई साहेबांना, आदित्य साहेबांना भेटू शकतो का नाही. पण मी संयम ठेवला, संयमाने काम करत राहिलो, ग्राउंडवरती काम केलं आणि त्याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली. पक्षाची ज्यावेळेस यंत्रणा असते की बाबा ह्या एखाद्या व्यक्तीला पद द्यायचंय तर तो कॅपेबल आहे का, तो त्या पदाला न्याय देऊ शकतो का. आणि ज्यावेळेस मी वरुण साहेबांना भेटलो तर साहेबांनी मला सांगितलं की दिनेश, मी तुझं काम 6 महिने झालं पाहत होतो
तू जे काय काम करतोयस किंवा तुझ्यामध्ये जे काम करण्याचा प्रामाणिकपणा आहे, तुझ्यामध्ये जे काही गट्स आहेत ते पाहिल्यानंतर मला वाटलं की आता तुला जिल्हा प्रमुख केलं पाहिजे. त्याच्यामुळं साहेब आपण प्रामाणिकपणे काम केलात, आपण जे काय आहे ते रोखोक मांडलं तरी मला नक्की वाटतंय की हा बदल होतोच. आपण पुन्हा त्याच विषयाकडे, जुन्या विषयाकडे, तरुणांनी राजकारणात यायचं, बरोबर आहे? बरोबर. तर विचारपूर्वक यावा असं पहिला सल्ला आपण बरोबर, दिला. बरोबर. आपण कशासाठी राजकारणात जातो हे ठरवलं पाहिजे आणि मग नंतर गेलं पाहिजे असं तुम्ही म्हणालात. बरोबर. बरोबर आहे. तरुणांना तर राजकारणात यायचं, त्यांनी कुठल्या पक्षाची निवड करावी तुम्हाला काय वाटतं? काय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणणार शिवसेनेचीच केली पाहिजे, बरोबर आहे, तरी सुद्धा ते कुठल्या पक्षाची केली पाहिजे आणि ती का केली पाहिजे? पाटील साहेब मी काय आहे, आता तुम्ही म्हणल्यासारखं मी त्या पक्षात आहे म्हणून असं म्हणणार नाही किंवा मी माझ्या पक्षामध्येच या असं मी काही स्वार्थी भावनेपोटी म्हणणार नाही. पण मला नेहमी वाटतं की राजकारणामध्ये युवकांनी जर यायचं असेल तर खरंच त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा चॉईस आहे. तुम्ही विचाराल की का? तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 ला शिवसेनेला जन्माला घातलं आणि 1966 पासून शिवसेनेचा कार्यकाळ जर पाहिलात त्याच्यामध्ये असे अनेक नेते आहेत की आपण उघड नावं जर मोजके तोंडावर 2-4 घ्यायचे असेल तर की नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, वैभव नाईक असतील, मोठ्या पदावर गेले, मोठ्या पदावरती असतील. यांची काय राजकीय पार्श्वभूमी? त्यांच्या घरामध्ये कुणी सरपंच नव्हता, पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या 4 अक्षरामुळं ही लोक महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली. मग मला नेहमी वाटतं की ठाकरे परिवारच या महाराष्ट्रातल्या युवकांना राजकारणामध्ये संधी देऊ शकतात आणि त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. माझ्याकडे काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही. ओके. इथं काही प्रस्थापितच लोक पदावरती राहावा असा काही आमच्या पक्षामध्ये नियम नाही. जो कोणी काम करेल, जो कोणी पक्षाची एकनिष्ठ असेल. चला, तुम्ही आता शिवसेनेत येण्याचं आव्हान केलंय. तुम्ही ज्या भागातून येता, लातूर जिल्ह्यातून तुम्ही येता, बरोबर? लातूर जिल्ह्यामधल्या तरुणांना आता शिवसेनेत यायचं, तुमच्या मताप्रमाणे ते कोणाच्या नेतृत्वाखाली आता यायचंय? शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे नेते कोण? उत्तर द्या. काय पाटील साहेब, शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे नेते म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षामध्ये एक नियमावली आहे. पक्षामध्ये जे काही जिल्हा प्रमुख असतात किंवा सहसंपर्क प्रमुख असतात, संपर्क प्रमुख असतात, ते या जिल्ह्याचे नेते असतात. तरी उदाहरणार्थ नाव काय सध्या कोणाच्या नेतृत्वाखाली आता तुमच्याकडे प्रवेश करायचा, यायचंय? अनेक चेहरे आहेत. मी अनेक चेहरे बोलत नाही. मला स्पष्टता, तुम्ही म्हणाला मी काय कष्ट बघता आहे. हो आहे, 100%. कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं? आता आमच्यामध्ये 2 जिल्हा प्रमुख आहेत. बालाजी रेड्डी आहेत, संतोषजी सोमवंशी आहेत. महिला आघाडीच्या जिल्हा संघटका जयश्रीताई उडगे आहेत, सुनीता मामी चाळक आहेत, माजी आमदार दिनकररावजी माने साहेब आहेत, आमचे संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण साहेब आहेत, स्वतः आम्ही आहोत. यांच्याकडे बघून तरुणांनी आमच्या पक्षामध्ये एवढी सगळी शिवसेनेची फौज तुमच्याकडे आहे, बरोबर? एवढी सगळी तुम्ही आता मोठी मोठी नावं सांगितली. खरंच लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाची काय अवस्था आहे? तुम्हाला काय वाटतं? कुठल्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं जाळं आहे? कुठल्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं राजकीय वजन आहे असं तुम्हाला वाटतं? काय बघा पाटील साहेब, जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद म्हणण्यापेक्षा किंवा वजन म्हणण्यापेक्षा समतोल आहे सगळं. पण औसा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 100% शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि औसा मतदारसंघाचा शिवसेनेचा जर बालेकिल्ला असता, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता, तर दिनकर मानेंचा पराभव करून बसवराज पाटील तिथे 10 वर्ष निवडून आले नसते. गोष्ट क्रमांक 1. बरोबर. जर तो शिवसेनेचा बालेकिल्ला असता तर त्यानंतर अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिथे निवडून आले नसते. तुम्ही हे सांगाल की तेव्हा आमची युती होती किंवा आमचं दोघांचं काय गोत्र वगैरे आमचं एक आहे. शिवसेनेचेच नेते दिनकर माने हे 2024च्या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवारांच्या विरोधात होते, बरोबर? तुमच्या पक्षाचा तिथं जर तो तालुका तुमचा बालेकिल्ला असता तर दिनकर माने विजय का नाही झाले? पाटील साहेब, काय असतं बघा, राजकारणामध्ये जय आणि पराजय असतो का? तर असतो, 100% मान्य आहे. शेवटी पराजयाची कारण शोधले पाहिजेत. आणि पराजयाचं कारण मला एकच वाटतं की सन्माननीय राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा आरोप महायुतीवरती केलाय, केंद्रातल्या सरकारवरती केला, राज्यातल्या सरकारवरती केलाय. सन्माननीय दिनकर माने साहेबांचा पराभव पाहता किंवा औसा मतदारसंघामध्ये जे काही वोटर्स वाढले ह्याचा जर अभ्यास केला तर आमच्या मनामध्ये शंका आहे की दिनकर असे काही बरेच आहेत. मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. लातूरमध्ये आले का?
मी औसा मतदारसंघाचं सांगतो. तुम्ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात म्हणून. नाही, तुम्ही मला औसा मतदारसंघाचं विचारला की औसामध्ये काय पराभव झाला, ते तुम्ही उत्तर सांगितलं. बरोबर. पण तुम्ही युवा सेनेचे जिल्हा, येस, बरोबर. तुमच्या याच मुद्द्याला घेऊन मी जरा लातूरकडे येतो. बरोबर. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात म्हणून, Yes, काय तालुका प्रमुख नाही. बरोबर. जर उच्चोरी झालीच असेल औषध, तर लातूरमध्ये अमित देशमुख विजय झाले. बरोबर. काय झाली का लातूरमध्ये? मी काय म्हणतोय बघा, आम्हाला निदर्शनास आलं, मी जिल्हा प्रमुख आहे मान्य, तुम्ही मला हा प्रश्न केलात, पण मला निदर्शनास कुठं आलं, मी जिल्हा मतदारसंघात स्थानिक मतदारसंघामध्ये औसा मतदारसंघामध्ये, तिथं मला निदर्शनास आलं की इथं काहीतरी गडबड झालीये. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की माझ्याकडे एक असा वोटर्स आहे, त्याचे 5 नावं आहेत. तसं लातूर शहर मतदारसंघामध्ये जे काही आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील किंवा माझे संलग्न माझ्यासोबत असणारे काही सहकारी असतील, त्यांनी मला अजून कुठे ह्या विषयावरती चर्चा केली नाही किंवा निदर्शनास आणून दिलं नाही. त्याच्यामुळे मी तुमच्या व्यासपीठावरून कुठतरी गप्पा मारणं हे उचित वाटत नाही. एक जमाना असा होता की तुमच्या पक्षाच्या गावागावामध्ये शाखा आणि बोर्ड होते. औसा तालुक्यातच नाही तर ठिकठिकाणी होते. बरोबर. मग ते शिवसेना शाखा, अमुक अमुक गावची नावं सगळी होती. औसा तालुक्यात जेव्हा आपण फिरतो, औसा तालुक्यात किती शाखा शिवसेनेच्या अस्तित्वात आहेत आज? पाटील साहेब, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय दिनकररावजी माने साहेबांना आपण किती मतदान पडलं? जवळपास 82-83 हजार मतदान, 81 हजार मतदान 500 पडलं. बरोबर. शिवसेनेच्या शाखा जर कार्यरत नसत्या तर 81 हजार मतदान आलं कुठून? 81 हजार वोटर्स म्हणजे शिवसेनेचेच आहेत. नाही, महाविकास आघाडी आमची मान्य आहे, ह्याच्यामध्ये सगळेच आले, काँग्रेस आलं, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार साहेब आले, सगळेच आले. पण जर शिवसेनेच्या शाखाच नसत्या तर सन्माननीय दिनकररावजी माने साहेबांना 81 हजार मतदान पडलंच नसतं ना. आपण कसं म्हणता येईल शिवसेनेच्या शाखा नाहीत? शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत, शिवसैनिक सुद्धा आहे तिथंच आहे. पण शेवटी काय होतं, एखाद्या पराजयामुळे माणूस खचतो. माझा रिसर्च असं सांगतो की 75% शिवसैनिक हे अभिमन्यू पवार यांच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये ते आता तिकडे गेलेत आणि ते तिकडे रमलेत कायमस्वरूपी. आता जे काही दिनकर मानेंचे पाठीमागातील लोक आहेत असं तुम्ही म्हणता, ते महाविकास आघाडीची ती ताकद आहे. परंतु शिवसैनिक जे इकडे गेले भारतीय जनता पार्टीकडे, त्यांचं काय? पाटील साहेब, काय म्हणता येईल, शेवटी पक्ष नेतृत्वाचा हा निर्णय होता. पक्ष नेतृत्वाने 2014ला आपल्या 19ला सन्माननीय अभिमन्यू पवार साहेबांना विधानसभेचं तिकीट देऊ केलं. आम्ही महायुतीमध्ये होतो. मग आम्ही वरिष्ठांचा आदेश आला की आम्हाला सन्माननीय अभिमन्यू पवार साहेबांचं काम करायचं, मदत करायची. तुम्ही होतात काम करा? हो, आम्ही 2019 आम्ही अभिमन्यू पवारांचं काम केलंय. आणि आमचे काही कार्यकर्ते त्यावेळेस प्रामाणिकपणे, शिवसैनिक हा एकनिष्ठ असतो, प्रामाणिक असतो, दिलेल्या शब्दाला जागणारा असतो. आम्ही सन्माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांचं प्रामाणिकपणे काम केलं. पण अभिमन्यू पवारांनी आमच्यासोबत शाळा केली. काय केलं ती शाळा? आमचे जे कार्यकर्ते काम करत होते, तर अभिमन्यू पवार नौके होते मतदारसंघामध्ये, जे आमचे कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले आणि जॉईन झाले, ते पवार साहेबांनी तिकडेच ठेवून घेतले. ते काय आमच्याकडे आलेच नाही. एवढी निष्ठावंत शिवसेना. हा मुद्दा तुम्ही ह्या मुद्द्यावरती यायचंय मला परत. आपण सांगता की निष्ठावंत, शेवटी काय होतं पाटील साहेब, पक्ष एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उपाशी ठेवून निष्ठा जागृत कर असं म्हणता येत नाही. त्यावेळेस आम्ही एकत्र होतो. आमदार साहेब योगायोगाने शिवसेनेच्या मतामुळे निवडून आले. शिवसेनेच्या मतामुळे आमदार साहेब निवडून आले आणि परत आमदार साहेबांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. पाठीचा उल्लेख म्हणजे खंजीर खुपसला. आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठतरी आमिष दाखवणे, आमच्या कार्यकर्त्यांना कुठं लालच दाखवणे आणि आपल्या गोटात घेणे काम सातत्याने पवार साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांना बोलून उपयोग नाही. मग आता ते तुमचं सगळा ग्रुप तिकडे गेला, जेवढा गेला आणि तिथे रमला तो. मग ते काय नवीन कार्यकर्त्यांची निर्मिती करण्याची जबाबदारी तर तुमच्यावर आहे. 100% साहेब. तुमच्या किती शाखा आहेत? मी योगायोग आहे साहेब. आज आपण मला ह्या व्यासपीठावरती बोलवला तर आजच मला जिल्हा प्रमुख पदाची 3 वर्ष पूर्ण झालेली. क्या बात आहे, अभिनंदन तुमचं. थँक्यू. आणि मी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख झालो, प्रथम पहिल्या वर्षी म्हणजे 2022, 23, 24 आणि 25
मी पहिल्या सत्रामध्ये मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदा मी स्वतः वैयक्तिक 22 शाखा लावल्या. माझ्याकडे त्याचा कार्याहवाल सुद्धा आहे. पुन्हा मी जवळपास 18 शाखा लावल्या. पुन्हा परत मी 16 शाखा लावल्या. जवळपास या शाखा सक्रिय आहेत माझ्या. आपण फेसबुक वॉलवरती जरी गेलात किंवा माझ्या आता मी ज्या काही वाचणीच्या मीटिंग घेतो, बैठकी घेतो, त्या मीटिंग मध्ये सुद्धा माझे तेवढे कार्यकर्ते सक्रिय आहेत, ऍक्टिव्ह आहेत. आणि मी प्रामाणिकपणे शाखा लावण्याचं काम केलं. ते शाखेतलेच पदाधिकारी आहेत. शाखा असल्याशिवाय पदाधिकारी निर्माण होत नाही. मग मी प्रामाणिकपणे आता माझ्या युवासेनेच्या म्हणून 40-42 शाखा आरामात आहेत, सक्रिय आहेत तालुक्यामध्ये. आणि मी प्रामाणिकपणे अजूनही आमचं नियोजन, मी आता काल परवाच औषधामध्ये नवीन आमचे पदाधिकारी नियुक्त झाल्यानंतर एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्येही आम्ही सांगितलं की बाबा येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर आपल्याला परत शाखेच्या कामाला लागायचं आहे, परत शाखा ओपनिंग करायचं आहे. दुसरा प्रश्न असा की औषधच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी खूप वाढली अशी सातत्याने आता चर्चा होते. 2 प्रकारचे शिवसैनिक आहेत असं म्हटलं जातं. एक शिवसैनिकाचा जो एक गठ्ठा आहे हा शिवसैनिक जरी असला किंवा त्याच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा जरी असला तर तो अमित देशमुखांचा आणि बाभळगावचा शिवसैनिक आहे अजिबात नाही असं म्हटलं जातं. काय परिस्थिती आहे नेमकी? ही सगळी अफवा आहे. शिवसैनिक कुणाचा समर्थक नसतो. शिवसैनिक वंदनीय शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवाराचाच असतो. पक्ष नेतृत्वाने ज्याला संधी दिली आहे शिवसैनिक त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहतात. आपण त्याला समर्थक म्हणता येणार नाही. महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आता आमच्या जिल्ह्यामध्ये आमचा मोठा भाऊ आहे असं समजू आम्ही. सन्माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्याकडे आमचं काम पडतात म्हणून आमचे कार्यकर्ते जातात. असं म्हणता येणार नाही की ते काँग्रेसमध्येच गेले आणि काँग्रेसचे समर्थक झाले किंवा अमित भैयाचे झाले. अजिबात नाही. महाविकास आघाडी आहे. तुमच्या राजकीय जीवनामध्ये स्थानिक लेवलला, जिल्हा लेवलला तुम्ही कोणाचं नेतृत्व म्हणून काम करता? हे बघा, मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे. माझ्याकडे मला नेहमी वाटतं की आपल्यावर जे कोणी वरिष्ठ असतील पक्ष नेतृत्वाने ज्यांना कोणाला संधी दिली आहे त्याचं मी नेतृत्व मान्य करणारा कार्यकर्ता आहे. मी पप्पू भाई कुलकर्णी ज्यावेळी जिल्हा प्रमुख होते तेव्हापासून मी सक्रिय कामात आहे. मग आता बरेच वेळेनंतर इथले जिल्हा प्रमुख बदलण्यात आले. त्या जिल्हा प्रमुखासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय. म्हणजे पक्षाने जो काही मातोश्रीहून आदेश आलाय त्याच्यासोबत मी प्रामाणिकपणे राहण्याचं काम केलंय. आता अवघ्या 1-2 महिन्याच्या नंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय. तुम्हाला काय वाटतं लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमच्या महाविकास आघाडीच्या, तर महाविकास आघाडीचं बोलूया थोडं, काय परिस्थिती राहील? मी आपल्या या कॉफी विथ रिंगण लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, हे आपल्याकडे तरी फुटेज अवेलेबल राहणारच आहे. मी आज खात्रीपूर्वक सांगतो येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, जे काय असेल त्यामध्ये 100% महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. सन्माननीय अमित भैया साहेबांचं नेतृत्व आणि भाजपमधली अंतर्गत धुसफूस हे काय लातूरच्या जनतेला पचली पडत नाही. त्याच्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचंच वर्चस्व राहणार आहे. औसा तालुक्यात काय 100% आम्ही सरस असू. अभिमन्यू पवार औषधाचे आमदार आहेत, ताकदवार आमदार आहे. हो, असू द्या ना, काही अडचण नाही. सारी जनता दाखवून देईल ना, जनता दाखवेल. आम्ही ताकदीने लढणार. इकडे अहमदपूरला बाबासाहेब पाटील, हो राहू द्या ना, मंत्री महोदय. बघा पाटील साहेब, आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. आमची ऊर्जा म्हणजे एखाद्या नेत्याने आम्हाला कौतुकाची थाप दिली तरी आमची ऊर्जा आहे. त्याच्यामुळे पुढे कोण आहे आम्ही कधी पाहत नाही. आम्हाला काय करायचंय त्या ताकदीने आम्ही काम करतो. पुढे कोण आहे आम्ही कधी विचार नाही. विश्वास आहे तुम्हाला? 100% खात्री आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मी तुमचं वॉल पाहत होतो, तुम्ही जेव्हा येणार होता आज आमच्याकडे, तेव्हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये तुम्ही खूप सक्रिय होता आणि अतिशय तन मन धन लावून दादांचे समर्थन करत होता आणि शासनाचा तेवढ्याच तडकीनं निषेध करत होता किंवा हे झालं पाहिजे. तर झालं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला आरक्षण आता दिलेलं आहे, झालं, समाधान आहेत तुम्ही सगळे? देवेंद्र फडणवीसांनी नाही आरक्षण दिलं. कोण दिलं? मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मिळवून दिलं आम्हाला. फडणवीसांची जर मानसिकता आम्हाला आरक्षण द्यायची असती तर एवढा त्रास मराठ्यांना दिला नसता त्यांनी. आम्ही नाही, आमच्या फक्त मनामध्ये एकच आहे, मनोज जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. 2 दिवसाची वर्तमानपत्र पाहिली तुम्ही? हो पाहिली. पानभर जाहिराती. ठीक आहे ना. आता हे बघा, पानभर जाहिराती असू द्या, काय असू द्या, पण मराठा समाजाला माहिती आहे की मराठ्यांचं नेतृत्व 30 करोडच्या काहीतरी जाहिराती होत्या साहेब. हो राहू द्या ना. भारतीय जनता पार्टीला सवच लागली आहे काम कमी जाहिराती जास्त. त्यांना सवय आहे दुसऱ्यांचं खांद्यावर घेऊन फिरवायचं आणि आमचंच आहे म्हणायची. मराठ्यांना, मराठा समाजाला माहिती आहे कुणी आरक्षण दिलं. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी दिलं. आम्ही मिळवून घेतलं.
त्यांनी दिलं कसं म्हणता येईल? तुम्ही मिळवलं किंवा आम्ही म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांनी मिळवलं. त्याच्यावर आता खूप मोठा संभ्रम आहे सध्या दिनेश, की फसवलं मनोज जरांगे पाटलांना, मराठ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. 2024चा जो GR होता मागचा एकनाथ शिंदेच्या काळातला, त्यातही आतमध्ये फारसा काही फरक नाही. तुम्ही काय अभ्यास केला का तो? मला माहिती आहे तुम्ही एक अभ्यास युवक आहात, तुम्हाला काय वाटतं? पाटील साहेब हे बघा, सन्माननीय येणार आहे, मी मूळ प्रश्नाकडे येणार, काय अडचण नाही. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आपल्या जीव सुद्धा पणाला लावलेला होता. हे तर सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईमध्ये आझाद उपोषणाला बसले, त्यावेळेस तुम्ही त्याचे फुटेज तुमच्याकडे असते. सरकारने GR हातात आणून दिला आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या वकील टीमना सांगितलं की बाबा हे पहा, बरोबर आहे काय, हे बरोबर आहे का? त्यावेळेस त्यांच्या वकील टीमनं त्यांना सिग्नल दिला, ओके आहे. मग त्यावेळेस मनोजदादांनी सांगितलं की आता आपण उपोषण सोडायचं. पण हे संभ्रम निर्माण करणारी जी कोण लोक आहेत ना, तेही मनोजदादांनी त्यांच्या बाईट्स मध्ये सांगितलं पण आहे. ज्या लोकांना सत्तेतल्या लोकांची हुजरीगिरी करायची आहे, ज्यांना मराठी स्वीकारत नाहीत, ज्यांना स्वतःचा राजकीय हेतू साध्य करायचा आहे किंवा स्वतःचा स्वार्थ साध्य करायचे, ते लोक संभ्रम निर्माण करतायत. आम्हाला मनोजदादा जरांगे पाटलावरती विश्वास आहे. म्हणजे प्रश्न सुटला, मराठा पूर्णपणे. पाटील साहेब, आम्ही खात्रीपूर्वक सांगतो, आमचा योद्धा हुशार आहे, आमचा योद्धा प्रामाणिक आहे, आमचा योद्धाने लढाई जिंकले आणि संबंध मराठी ओबीसी मध्ये गेले. मतलब तुम्ही ओबीसी मध्ये गेलात का? ओबीसी आमच्यामध्ये आले. नवीनच मनोजदादा बोलले ना, ओबीसी आमच्यामध्ये आले. मोदी आमच्यामध्ये. हा लढा किती वर्षाचा आहे? अण्णासाहेब पाटील असतील किंवा अण्णासाहेब जावळे पाटील असतील किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील, किती वर्षाचा, किती काल? हा, मग आता हे बघा, मग 30 वर्षापासून हे आरक्षण कुणाचं खात होते? आम्हाला काय, आम्ही कुणा म्हणजे सामान्य जनतेला म्हणत नाहीये, पण हे जे काय आहे ते सत्य समोर आहे ना. आता तुम्ही युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आहात. युवा सेनेच्या किती पदाधिकाऱ्यांना तुम्ही आता तिकीट मिळवून देणार? पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, त्यासाठी तुमच्याकडे काय, म्हणजे काय, कशा पद्धतीने काम करताय तुम्ही? हे बघा, आमच्या पक्षामध्ये एक नियमावली आहे. आमच्या इथून तिकीट कोणाला द्यायचं, कसं द्यायचं, हा सर्वस्वी अधिकार उद्धव साहेबांना आणि उद्धव साहेबांच्या नेत्यांना आणि इथं असणाऱ्या अधिकार त्यांचा असला तरी शिफारस तुमची. येस 100%. मग मी अतिशोक्ती सांगत नाही. जिथं कुठे आम्हाला वाटतं की आम्ही या ठिकाणी पंचायत समिती लढवतो, आमचा एखादा सामान्य कार्यकर्ता काम करतोय आणि तो वीर होऊ शकतोय, विजयी होऊ शकतोय किंवा लढू शकतोय, विजय होऊ म्हणण्यापेक्षा लढू शकतोय, त्याला 100% मी माझ्याप्रमाणे जे काही आहे, जी काही शिफारस करायची ताकद लावायची ती मी प्रामाणिकपणे लावणार आहे. आणि मला सन्माननीय वरुण साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. ज्यावेळेस पक्षाचा सर्वे होईल आणि त्या सर्वेमध्ये जर जाणवलं की तुम्ही तिथं लढू शकता, तर मी 100% तुम्हाला तिकीट देणार. सातत्याने भारतीय जनता पार्टी तुमच्या पक्षावर, तुमच्या नेत्यावर एक आरोप करते काय, की हिंदुत्वाचा विचार शिवसेनेनं सोडला. खरंच सोडला का? त्याच्यात एकच उत्तर आहे, भाजपने धरला का हिंदुत्वाचा विचार? कुठे भाजपकडे हिंदुत्व? भाजपकडे जर हिंदुत्व असतं ना, तर मग अजित पवारला कशाला मध्ये घ्यायचं? क्या बात आहे. अजित पवार हिंदुत्ववादी आहेत का? अजित पवार हिंदुत्ववादी आहेत? हे जे काय भाजप काँग्रेसमधून सगळे नेते भाजपमध्ये आयात झाले, ते काय कट्टर हिंदुत्ववादी होते का? सांगा ना, कट्टर हिंदुत्ववादी होते? मग ह्यांना कुठल्या मशालमध्ये घालून हिंदुत्ववादी केलं? कुठल्या मशालमध्ये घालून हिंदुत्ववादी केलं? म्हणजे सोयीस्कर भूमिका घ्यायच्या त्यांनी आणि आरोप आमच्या पक्षावरती करायचं, म्हणजे सोच छुए खाके बिली चली आज को. तुम्ही बघा ना किती निर्मळ आहात. तुम्ही आमच्याकडे वोट करताय ना, तुम्ही आहात का निर्मळ? आणि आता तुम्ही म्हणलात की आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी हिंदुत्व सोडले. मराठी हिंदुत्वात येत नाहीत का? आमच्या मराठ्यांना उपाशी मारलं तिथं मुंबईमध्ये. एक उपप्रश्न त्याच्यात दिनेश, तुम्ही जर त्याचं चिंतन केलंच असेल की हिंदुत्वाचा जो झेंडा आहे हा मराठा तरुणाने महाराष्ट्रामध्ये खांद्यावर घेतलेला होता, बरोबर. मग ती ABP असेल, विश्व हिंदू परिषद असेल, किंवा ते आणखी बजरंग दल असेल, किंवा ते गोरक्षक दल असेल, किंवा ज्या समित्या हिंदुत्वादी 12-13 समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु मराठे जेव्हा अन्न पाण्या वाचून उपाशी मारतायत किंवा मराठी एवढ्या पद्धतीनं लाखोच्या संख्येमध्ये मुंबईकडे निघतायत, अशा वेळेला एकही हिंदू संघटना एक ग्लासभर पाणी देण्यासाठी पुढे आली याचं आपल्याकडे नोंद, फुटेज वगैरे काय रेकॉर्ड आहे? नाही, बरोबर आहे. हा प्रश्न खराच आहे तुमचा. मलाही मनामध्ये हाच प्रश्न आहे. पण काय असतं साहेब,
संघटना ह्या विशिष्ट 2-4 लोकांच्या असतात, पण समाज हा सगळ्यांचा असतो. संघटनेने जरी आम्हाला मदत नाही केली असेल किंवा संघटना एखादी समोर जरी नाही असेल, तर मी खात्रीपूर्वक सांगतो, या महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांनी मराठ्यांना इथून अन्न पुरवठा करण्याचं काम केलंय. मी हिंदुत्वात सांगतो तुम्हाला, हिंदुत्वाचाच RSS काय केलं? काहीच केलं नाही. RSS, विश्व हिंदू परिषदेनं काहीच केलं नाही. गोरक्षक दलाने काहीच केलं नाही. बजरंग दलाने काहीच केलं नाही. कोणाचं बोलताय? हा, मग मला तेच सांगायचं, तुम्ही जे हिंदुत्वादी संघटना म्हणतायत ना, हे टिपिकल जे स्वार्थ आहेत ना, ही संघटनेच्या माध्यमातून स्वतःची पुळी भाजतायत ना, या संघटना ओरिजिनल नाहीतच. हे एका नेतृत्वाला बांधील संघटना आहेत. ह्याने जर हिंदुत्वाचं खरंच काम केलं असतं तर मराठ्यावर अन्यायाने केले नसता. मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी आमच्या कट्टर, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आम्ही हिंदुत्व जाणत नाहीये का? पण हे काय आयात निर्यातीची जी काही लोक चाललेत ना, इकडून उड्या तिकडं, सत्ता आली की तिकडं, परत इकडं, हे लोक अशा वाईट कृत्य करतायत. आणि हे बजरंग दल जे काय, तुम्ही बघा, अगोदर बजरंग दलाला तुम्ही जसं नाव घेतलात की कट्टरींवादी, ह्यांच्या सुद्धा व्याख्या बदलायचं काम हे काही लोक करतायत. म्हणजे ह्यांच्या सुद्धा भूमिकेवरती संशय निर्माण करण्याचं काम ह्या लोकांमुळे होते. मगाशी तुम्ही बोलताना तुमच्या वडिलांचा उल्लेख केला आणि तुम्ही सांगितलं की माझ्या वडिलांची अंत्यविधी सुद्धा भगव्या झेंड्यामध्ये किंवा भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून झालेली आहे. तो दृश्य किंवा ती घटना तुम्हाला पूर्णपणे आठवत? बरोबर, पूर्णपणे आठवत आहे. आणि आपले वडील बाळासाहेबांच्यावर एवढी निष्ठा ठेवून त्याच्यावर राहिले, बरोबर, आणि हाच विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे अशी तुमची भावना निर्माण झाली आणि तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. आपल्या वडिलांना कधी काहीच मिळालं नाही शिवसेनेमध्ये, त्यांचं आयुष्य अख्खं शिवसेनेमध्ये गेलं, त्याची खंत तुम्हाला वाटली का? काय पाटील साहेब, काहीच नाही मिळालं नाही म्हणता येणार नाही. काय असतं, प्रत्येकाचे वडील किंवा प्रत्येकाच म्हणजे म्हणजे राजकारणात जे आहेत त्यांचेच वडील म्हणून नाही, प्रत्येकाच्या वडिलाला वाटत असतं की आपण काहीतरी करावं, त्याचं पुढल्या पिढीला मिळावं. माझे वडील नेहमी मला सांगायचे, माझ्या वडिलांचा स्वभाव जरा आक्रमक होता आणि ते तत्ववादी होते. आपण हो बिलकुल त्यांचंच रक्त आहे. आणि ते नेहमी मला सांगायचे की म्हणजे एखाद्या आपलं मन जर प्रामाणिक असेल, आपला हेतू जर स्पष्ट असेल, तर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. आणि त्यांनी कायमस्वरूपी त्यांचा एकच अजेंडा असायचा, मला काय मिळू ना मिळू, पण बाळासाहेबांची शिवसेना वाढली पाहिजे, त्यांचा विचार होता. पण तुम्ही युवा सेनेचे जिल्हा प्रमुख झाले हे पाहायला दुर्दैवानं तेही तशीच घटना आहे. ती कशी आहे पाटील साहेब? आता तुम्ही बघा, माझ्या वडिलांचा आजच वाढदिवस, जयंती आहे, आणि त्याच दिवशी मला पद दिलं. मी असं समजतो की माझ्या वडिलांना ते पोहोचला. म्हणजे अतिशय भावनिक होऊन मी तुमच्या समोर हा विषय मांडतो की मला वाटत नव्हतं की मी इथपर्यंत कधी येईन किंवा मला काही मिळेल, पण त्यांचे आशीर्वाद, त्यांचे विचार, त्यांच्या अंगामध्ये त्यांनी जी काही माझ्यामध्ये काही मंत्र दिलेले आहेत ते मी खरंच, म्हणजे आता तुम्हाला मला शब्द सुचत नाही, ते मला सगळं मिळालंय. अच्छा. मला नेहमी वाटतं मला काय मिळत नाही, मिळत ठाकरे परिवाराचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा. आणि मी साहेब एवढा छोटा कार्यकर्ता आहे, मला माझ्या फेसबुकच्या वॉलवर जर आपण पाहिलात, मी आदित्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवरती होतो. साहेबांच्या पाया पडताना साहेबांनी मला असं धरून उचललंय, नको म्हणून. साहेब मी खोटं बोलत नाही, मी साहेबांनी इथं हात लावला त्या शर्टला म्हणून ती मुंबईमधून ती शर्ट काढून मी असं बॅग मध्ये ठेवलं की माझ्या आदित्य साहेबांचा हात इथं स्पर्श झाला आणि ही शर्ट आता आपण जपून ठेवायचं. म्हणजे मी एवढा भावनिक कार्यकर्ता ठाकरे परिवाराशी. मला काय मिळेल न मिळेल, माझं राजकीय भविष्य काय असेल मला माहित नाही, पण माझ्या वडिलांनी त्यांच्यावरती प्रेम केलंय आणि मीही सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करणार. दिनेश, 1 मिनिट तुम्हाला मुक्तपणे देतोय, मुक्तपणे, की तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना तुमच्या पक्षात का यायचंय त्याचं आवाहन करायचं. हे बघा साहेब, राजकारण हल्ली गलिच्छ झाले. राजकारणामध्ये तत्ववादी नेते राहिले नाहीत, राजकारणामध्ये निष्ठा राहिली नाही, राजकारणामध्ये विचारधारा राहिली नाही. या सगळ्यामधून सुद्धा सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे एक आश्वासक चेहरा म्हणून या महाराष्ट्राला लाभलेत. एक अभ्यासू नेतृत्व, कुठलाही विषय आदित्य साहेबांसमोर मांडा, त्याचं उत्तर ते अचूक देतात. अहो त्यांना काय कमी आहे, सोन्याच्या तोंड चमच्या घेऊन जे म्हणाले आदित्य साहेब आमचे, पण ग्राउंडच्या सामान्य जमिनीवरच्या कार्यकर्त्याचं दुःख जाणून घेतात, या महाराष्ट्राचे प्रश्न जाणून घेतात.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य साहेब असताना महाराष्ट्रातले काही जे निर्णय घेतले त्याच्या प्रामुख्याने मोठा निर्णय कोणता होता? प्लास्टिक बंदीचा. जे काही प्लास्टिक बंदीचे निर्णय झाले त्यामुळे कित्येक गोमातेचे जीव वाचले. खरंय खरंय. गोमातेचे जीव वाचले की जी काही गायी रस्त्याने फिरतात ते काही कॅरबॅगवर मृत्यू होत होत्या. साहेबांनी म्हणजे एवढं बारीक लक्ष साहेबांचं सूक्ष्म नियोजन असायचं. मग असा दूरदृष्टी असणारा नेता, निष्कलंक नेता, विचारधारेचा नेता, विजन असणारा नेता जर या महाराष्ट्राला लाभला असेल तर तरुणांनी नक्कीच सन्माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमच्या पक्षामध्ये आलं पाहिजे. तुमच्या पक्षात आलं पाहिजे. येस. आणि तुमच्या पक्षात यायचं नाही, इतरत्र जायचं. त्या तरुणांना काय बघा संदेश मी एवढं सांगेन की बघा प्रत्येकाच्या नाही काय तुम्ही माझ्या पक्षाचं बोलला त्याच्यामुळे मी असं एवढंच सांगेन साहेब बघा त्या भागाची परिस्थिती त्या पद्धतीने असते आणि काही राजकीय गोष्टी पाहिल्या किंवा राजकीय समीकरणे पाहिली तर त्या भागातली आपल्या राज्यामध्ये त्या भागातली प्रश्न वेगळे आहेत, त्या भागातले नेते वेगळे आहेत. पण तरुणांनी एकच विचार केला पाहिजे की आपण राजकारणामध्ये जायचं तर कशासाठी जायचं आणि ह्यांच्याकडेच का जायचं. तुम्ही जसं म्हणला की कुणाकडे जायचं तर मी त्यांना एवढंच सांगेन तुम्ही ज्यांच्याकडे जातायत ना त्यांचा आधी बॅकग्राऊंड चेक करा, त्यांचं चारित्र्य तपासा. ते कुण्या अँगलचे आहेत, त्यांची नीतिमत्ता काय आहे, त्यांची नैतिकता काय आहे, त्यांचे विचार काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते जर तुम्हाला बोलत असतील तर त्यांच्यासोबत जे आता आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आहे ते तुमच्यासाठी करणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा भौगोलिक मी काय म्हणतो भौगोलिक, आर्थिक, कौटुंबिक सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग त्या पक्षात जावा. कारण हल्ली वापरा आणि सोडून द्या ही राजकारणाची पद्धत आहे. अगोदर बोलवायचं, आपल्या गोटात घ्यायचं आणि त्याला वापरायचं आणि सोडून द्यायचं. मग त्या युवकांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. काय होतं तरुण वयामध्ये पोरांच्या डोळ्यावरती पट्टी असते की आता आपण युवा नेते झालो आणि ह्या युवा नेत्यामुळे महाराष्ट्रातल्या बरेच युवकांचं राजकीय म्हणण्यापेक्षा दैनंदिन आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालंय. हा त्यांनी काय असतं साहेब तरुण वयामध्ये मुलांना आई वडिलांना सांगितलेलं लक्षात येत नाही. त्यांना राजकारणामधला गुरु म्हणजे देव वाटतो पण त्यांना माहित नाही की हा देव दगड आहे त्यांच्या डोक्यात पडणार आहे. म्हणजे हल्ली राजकारणातल्या तरुणांनी देव कुणाला मानायचं आणि गुरु कुणाला मानायचं हे जर त्यांना कळालं तर मग त्यांनी राजकारणात येऊ. तर मित्रांनो हे होते दिनेश आणि अतिशय म्हणजे भावपूर्ण अशा शब्दामध्ये किंवा भावना प्रधान अशा शब्दामध्ये त्यांनी स्वतःच्या वाटचालीची माहिती आपल्याला दिली. ते का शिवसेनेमध्ये आले त्याही विषयावर ते अगदी डोळे ओलेचिंब करून बोलले. तरुणाने राजकारणामध्ये आलं पाहिजे पण येताना विचारपूर्वक आलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्या समोर मांडला. आणि राजकारणातल्या ज्या छोट्या मोठे खाचखळगे आहेत किंवा धोके आहेत युवकांना नेमकं काय राजकारणात आल्यानंतर धोका होतो, आंधळेपणानं एखाद्या दगडाला जर देव म्हणून शेंदूर फासला तर तो दगड कसा आपल्या डोक्यात पडतो आणि आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या युवकांनी राजकारणात जायचंय का नाही हे आता युवकांनी ठरवायचं आहे आणि जायचं असेल तर कुठल्या पक्षात जायचं हेही आता युवकांनी ठरवायचं. आजच्या या पहिल्या भागामध्ये दिनेश आपण आमच्याकडे आलात, मुक्तपणानं आपले विचार रिंगणच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवले त्याबद्दल रिंगणच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.